डोसे म्हणजे माझ्या आवडीचा विषय. मला बनवायला आवडतात आणि बाकीच्यांना खायला. तर हे पीठ बघून, ह्या पिठाची क्वांटिटी बघून, हे पीठ किती फसफसलं हे बघून हे तुम्हाला अंदाज लागतच असेल, की मी किती माहिर आहे त्या गोष्टी करण्यात. तर हे फक्त डाळ तांदूळ घातलं होतं. ह्याच्यात बाकी माल मसाला ते मेथीदाणे घाला, कांदा घाला, असलं काहीसुद्धा घातलेलं नाही. पोहे घाला भिजवून, काहीसुद्धा नाही. फक्त डाळ आणि तांदूळ घातले आणि भिजवलंय, बारीक केलंय. काहीसुद्धा इतर गोष्टी घातलेल्या नाही आहेत. हे घाल, ते घाल करत बसण्यापेक्षा ना, माझं कॉन्सेप्ट आहे, की ह्या 2 गोष्टींपासूनच पीठ फुललं ना, तर ते व्यवस्थित डोसे वगैरे होतात, काही प्रॉब्लेम येत नाही. ते बाकीचं इतकं घालण्याची गरजच नसते आणि त्या गोष्टींमुळं काही फरक पडत नाही. मग हे उष्ण आहे, मग ते घाला, ते उष्ण आहे, मग हे घाला. हे असलं फालतूपणा करण्याची काही गरज वाटत नाही मला तरी. तर माझ्या संशोधनाचा भाग म्हणून मला ना एक गोष्ट समजली होती, की डोसे खाण्याने वजन कमी होतं. तर तुम्हाला कुणाला माहिती असेल ह्याबद्दल तर मला नक्की सांगा. पण मला सांगितलं होतं माझ्या एका मैत्रिणीने, की डोसे खाण्याने वजन कमी होतं. म्हणून मी म्हणजे खायला लागले, की हां, आवडतात ना, तर वजन पण कमी होत असेल तर काय हरकत आहे खायला. पण तिला मी हे विचारायला विसरले, की 2 डोसे खाण्याने वजन कमी होते, की 4 डोसे खाण्याने? कारण 2 डोसे तर माझं पोटच भरत नाही. एकतर मी मोठे डोसे बनवते, पण मला पेपर डोसा आवडत नाही, स्पंज डोसा आवडतो. आणि स्पंज डोसे असले तर मग 3-4 वगैरे खातो आम्ही. म्हणजे रेअरली सगळेच खातात आमच्यात. तर त्याने वजन आमचं काही कमी झालेलं मला जाणवत नाही आहे. पण होतं का सांगा? 1-2 डोसे खाऊन जर होणार असेल तर सांगूच नका. कारण उपयोगच नाही. कारण 1-2 डोशांवर आमचं भागतच नाही. तर मला समजलं होतं जस्ट की होतं म्हणून, म्हणजे कमी होतं म्हणून. आणि बटाट्याची भाजी मस्ट आहे. डोशांबरोबर पाहिजेच बटाट्याची भाजी. आणि बटाट्याची भाजी तर पाहिजेच. पण त्याच्याबरोबर ना खोबऱ्याची चटणी असेल तर भारी वाटतं खायला. म्हणजे प्रॉपर आपण बाहेर जसं जाऊन चटणी वगैरे, भाजी वगैरे घेऊन खातो तसं वाटतं. पण ऐनवेळी खोबरं नसलं ना, की प्रॉब्लेम होतो. मग काय करायचं? आणि डोसे ना एकदम कोरडे-कोरडे पण चांगले वाटत नाहीत. म्हणजे फक्त बटाट्याच्या भाजीबरोबर चांगले वाटत नाहीत. आणि खोबरं नसेल तर मग काहीतरी मिसिंग असल्याचा फील असतो. तर खोबरं नव्हतं म्हणून माझी मम्मी बनवते. मी आत्तापर्यंत ही चटणी बनवलेलं कोणालाही बघितलेलं नाही. माझी मम्मी बनवते आणि मला आवडते चटणी म्हणून मी बनवते. मान्य आहे की ॲसिडिटी होते शेंगदाण्याच्या चटणीमुळं, पण ज्याला होत नाही, ॲसिडिटीचा काही त्रास नसतो, माझ्यासारखे लोक असतात, तर त्यांनी निवांत खा. आणि जर तुम्हाला ॲसिडिटीवाल्या लोकांना जर आवडली असेल, एकदा खाऊन बघा. आवडली नाही, ॲसिडिटी झाली तर चांगलीच गोष्ट आहे. पण ॲसिडिटी झाली ना, तर तुम्ही नेक्स्ट टाईम ॲसिडिटीची गोळी घेऊन खायला बसणार. इतकी छान टेस्ट येते डोशांची, सॉरी चटणीचे. तर डोस्यांबद्दल काय बोलायलाच नको. डोसे तुम्हाला बघून कळतच असेल त्याला किती किती होलं पडतायत. त्याच्यावरून तुम्हाला लक्षातच आले असेल. मीठ फक्त घातलंय मी त्या पिठामध्ये, बाकी काहीसुद्धा घातलेलं नाही आहे. अजिबात काही घालण्याची गरजसुद्धा नसते. म्हणजे इनो, बाकी सोडा, खायचा सोडा वगैरे असतो तो, बाकी हे मेथीदाणे, पोहे, काहीसुद्धा घालू नका. बेसिक एकदम फक्त डाळ आणि तांदळाचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. व्यवस्थित फर्मंट व्हायला वेळ द्या. एक्स्ट्रा काहीही करण्याची गरज नसते त्या गोष्टींसाठी. हे बाकीचं जे निघालंय ना फॅड, हे घाला, ते घाला, ते असं ठेवा, ते तसं ठेवा. इतकं लॉजिकल डोशांसाठी इतकं लॉजिकल काही करण्याची गरज नसते. साऊथ इंडियन लोकं पण ना हे भरपूर असं काय घालतात ना आपल्याकडं, असं काही घालत बसत नाहीत. तुम्ही तिकडे पण बघा आणि आपल्या इथं पण तुम्ही घरात ट्राय करून बघा हे, की काही घालण्याची गरज नसते. डोसे बघून तुम्हाला व्यवस्थित कळत असेल, की खरंच ह्यात काही गरज आहे का घालण्याची. मी इनो, सोडा वगैरे काही घातलेलं नाही. आणि बरं, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि डोसे आवडले असतील तरी एक लाईक करा.